पुढच्या 48 तासामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता एक वर्तवली जात आहे. उद्या किंवा परवा या संदर्भात अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने घोषणा करण्यात येईल अशी सूत्रांची माहिती समोर येते. प्रामुख्याने 12 जिल्हा परिषदेचे निवडणुकीचा कार्यक्रम आधी जाहीर होईल आणि उर्वरित 50% पेक्षा अतिरिक्त आरक्षणाचा जो जिल्हा परिषदेचा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्या जिल्हा परिषदेचा निवडणूक कार्यक्रम हा 21 जानेवारी नंतर कोर्टाचे सर्वोच्च न्यायालयाचे नेमके आदेश काय येतात याच्यानंतर जाहीर होणार आहे. जवळपास फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान होईल असं सांगण्यात येत आहे, कारण की महाराष्ट्रामध्ये 10वी आणि 12वीच्या परीक्षा आहेत आणि त्या दरम्यान शाळा किंवा शिक्षक ह्या ज्या यंत्रणा वापरायच्या असतात ते देखील मिळणं कठीण होईल. यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच जिल्हा परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर होईल आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल असं सांगण्यात आलेलं आहे. पुढच्या 48 तासामध्ये 12 जिल्हा परिषदेचा मात्र कार्यक्रम जाहीर होईल असं सांगण्यात आलेलं आहे. धन्यवाद सागर, सविस्तर अपडेट आपण दिली. एकंदरीतच 2 आठवड्यांची मुदत वाढ मिळाली आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच आता निवडणुका लागू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जाते सूत्रांनी, अशी ही माहिती दिली आहे.